नमस्कार, मी प्रतीक्षा। तर आत्ताच एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे मुंबईकरांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाले आणि त्याच अनुषंगानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही माहिती दिली आहे आणि काही निर्देशही त्यासोबत दिले आहे मुंबईकरांना। तर जाणून घेऊया काय नेमकं म्हणाले ते। तर मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे। तर मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकललाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय। राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास देखील भेट दिली। यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पावसाबद्दल झालेल्या उपाययोजनांबद्दलची देखील सविस्तर माहिती दिली आहे। राज्यासह मुंबईत पाऊस सुरू आहे आणि एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्यात। यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हा स्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत। या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे। लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटी बसेसच्या सेवा देण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे। कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांना गरजेशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले। मुंबईत 267 ते 300 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। जर 65 मिमीच्या वर म्हणजेच 65 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला तर मुंबईत अतिवृष्टीसारखीच परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही रेल्वेच्या रुळांवर देखील पाणी साचले। चुनाभट्टी सायन या ठिकाणीही पाणी साचले, त्यामुळे रेल्वे सेवा ही ठप्प झाली आहे। परंतु रेल्वे पालिका आणि राज्य सरकार या सर्वांनी मिळून काम केले आहे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय। तसेच रेल्वेचे 200 पंप सुरू आहेत। मुंबई महापालिकेचे 481 पंप सुरू आहेत। हे पंप पाण्याचा निचरा करण्याचे काम करतात। हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साचलं नाही, कारण या ठिकाणी असलेल्या पंपाने तातडीने काम सुरू केलं। होल्डिंग पॉन्डचाही मोठा फायदा झालाय। तसेच रेल्वेच्या खाली मायक्रो टनलिंग केलेल्याचाही खूप मोठा फायदा होतोय। देशात पहिल्यांदाच होल्डिंग पॉन्ड आणि मायक्रो टनलिंग सारखी सुविधा मुंबईत उपलब्ध आहे असेही ते यावेळी म्हणाले। तर मी सकाळपासूनच सर्व यंत्रणांच्या संपर्कात होतो। यात कोणत्या ट्रेन्स थांबलेल्या आहेत याबद्दलची माहिती घेत होतो। मध्य रेल्वे सुरू झाली आहे, तसेच हार्बर रेल्वे ही सुरू झाली आहे। आता पाण्याचा निचरा झाल्याने रेल्वे सेवा ही सुरळीत झाली आहे। या पार्श्वभूमीवर बीएसटी आणि एसटीलाही सूचना केल्या होत्या। ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सेवा द्या अशी सूचना केली होती। सध्या कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पालघर, जळगाव या ठिकाणीही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईतील ज्या रस्त्यांवर सकाळी पाणी साचले होते त्या रस्त्यांवरही वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे। रेल्वे ही सुरू झाली आहे। महालक्ष्मी एक्सप्रेस जी बराच वेळ अडकली होती पण ती देखील पूर्ववत करण्यात आली आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे आता मोगरा पंपिंग स्टेशन, माहुल पंपिंग स्टेशन करत आहोत। तसेच मिठी नदी आणि पोयसर नदी या दोन नद्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवत आहोत। तसेच मिठी नदीला पंप गेट आणि फ्लड गेट बसवले जाणार आहेत, त्यामुळे समुद्राचे पाणी पुन्हा शहरात येणार नाही। त्या उलट मुंबईत हायटाईड असताना साचलेले पाणी बाहेर टाकले जाईल असंही एकंदरीत माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिली आहे आणि असे निर्देश देखील दिलेले आहे मुंबईकरांना। तर मुंबईकरांनी या सर्व निर्देशांचे पालन करावे आणि गरजेशिवाय बाहेर पडू नये असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले, तर त्याचे पालन करावे। तर या महत्त्वाच्या बातमीसोबत आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी।